नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहे लोहगड किल्ल्यावरती. तर चला जाऊया. लोहगड किल्ल्यावरती जायचं मार्ग म्हणजे तुम्ही जर मुंबई किंवा पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्ही ट्रेनने जाऊ शकता. ट्रेनमधून तुम्ही लोणावळा येथे उतरा किंवा मळवली येथे उतरा. काही ट्रेन मळवली येथे थांबत नाहीत, तर तुम्हाला लोणावळ्यातून ट्रेन चेंज करून मळवली येथे उतरावे लागेल. तिथं उतरल्यानंतर तुम्हाला रिक्षा किंवा टॅक्सी भेटेल, तिथं तुम्ही जाऊ शकता किंवा चालतही देखील जाऊ शकता. चालत जाणे हा चांगला अनुभव असेल. जाताना तुम्हाला हायवे दिसेल, त्याचबरोबर छोटे मोठे धबधबे दिसतील. नंतर तुम्हाला भाजे लेणी आणि विसापूर फोर्ट देखील दिसेल. स्थान आणि उंची. हा किल्ला समुद्रसपाटीपासून अंदाजे 1033 मीटर उंच आहे. त्याचा जर इतिहास बघायचा म्हटला तर संशोधनानुसार लोहगड किल्ल्याची निर्मिती सुमारे 2000 वर्षापूर्वी झाली असावी असे मानले जाते. सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटींनी या किल्ल्यावर राज्य केले आहे. इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमद याने निजामशाहीची स्थापना केली आणि लोहगड किल्ला त्याच्या महत्त्वाच्या हद्दीत आणला. 1630 मध्ये हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात आला होता. नंतर 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी परिसर जिंकून लोहगड विसापूर किल्ला स्वराज्यात आणला. 1665 मध्ये पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांना गेला. त्यानंतर 13 मे 1670 रोजी पुन्हा शिवाजी महाराजांनी परत आणला. सुरतेच्या लुटीतून मिळालेली संपत्ती नेताजी पालकरांनी याच लोहगडावर आणून ठेवलेली होती. 1713 मध्ये शाहू महाराजांनी लोहगड कान्होजी आंग्रे यांना दिला. नंतर तो पेशव्याच्या ताब्यात राहिला. 1770 मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बाबळे यांनी किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ल्याचे बांधकाम मजबूत केले. 1803 मध्ये इंग्रजांनी किल्ला जिंकला, पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा परत घेतला. 4 मार्च 1818 रोजी जनरल पॅर्थर इंग्रज सैनिकासह किल्ला जिंकून घेतला. तुम्हाला जर किल्ल्यावरती जायचं असेल तर ट्रॅकिंग करत जावा. तुम्हाला जाताना मस्त आजूबाजूला हिरवी कार अशी दिसणारी चादर, जाताना तुम्ही पाण्याची बॉटल, स्नॅक्स जाताना वरती घेऊन जावा. दम लागू शकतो, त्याची गरज पडू शकते. आणि पावसाच्या किंवा हिवाळ्यात तुम्ही जावा, हा एकदम चांगला सीझन आहे. किल्ल्यावरती पायथ्याशी पोचल्यानंतर तुमच्या स्वागतासाठी पाहुणे असतील. लोहगड किल्ल्यावर गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा असे 4 प्रमुख दरवाजे आहेत, जे किल्ल्याचे संरक्षणात्मक रचनेचे आणि स्थापत्य किल्ल्याची भव्यता दर्शवतात. या दरवाजापैकी हनुमान दरवाजा हा सर्वात प्राचीन आहे, तर नारायण दरवाजा हा नाना फडणवीसांनी बांधलेला आहे. तुम्ही बघू शकता या दृश्यामध्ये लोहगड, नावातच लोह म्हणजे मजबूत असा हा किल्ला आहे. किल्ल्यावरती येताना तुम्हाला तिकीट काढावे लागेल वरती यायचे. त्यानंतर तुम्ही किल्ल्यावरून वरती आला तर तुम्हाला तिथे दर्गा, तोफा, छोटे मोठे पाण्याची टाकी, तलाव दिसतील आणि हे दृश्य तुम्ही बघू शकता. पुढे समोर पावना लेक, त्याचबरोबर तुम्हाला विसापूर किल्लाही देखील दिसेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा विंचोकडा, येथे नक्की जावा. याच्याशिवाय हा गड अपूर्ण आहे. या किल्ल्याचे टायमिंग 9 ते 6 आहे. जाताना तुम्ही स्नॅक्स, पाण्याची बॉटल घेऊन जावा. तुम्हाला जर एकाच वेळेला तुम्ही भाजे लेणी, विसापूर फोर्ट आणि लोहगड किल्ला हे देखील करू शकता. सकाळी लवकर जावा आणि या तिन्ही पण गोष्टी तुम्ही पाहू शकता. आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला तो शक्य झाले नाही. आम्ही हा फक्त लोहगडही बघण्यात आम्हाला 1 दिवस गेला पूर्ण. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.